यक्षाची एक मोठी बातमी समोर येते। उद्धव आणि राज बाळासाहेब स्मृती स्थळावर जाणार का हा सवाल आहे। ही शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वरई डोम या ठिकाणी पोहोचण्याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। अनेक वर्षांनंतर हे चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे की दोन्ही बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जात त्या ठिकाणी नतमस्तक होतील, अभिवादन करते। मात्र ही शक्यता आहे, अधिकृत माहिती या संदर्भात मिळालेली नाहीये। मात्र हे दोन्ही बंधू या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। शिवाजी पार्क या ठिकाणी असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाण्याची शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे वरई डोम या ठिकाणी येण्याच्या आधी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून घेऊयात। सूरज, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, विविध घडामोडी होताना दिसतायत आणि त्यामध्ये हे बंधू व्यासपीठाच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर एकत्र दिसतील असं सांगितलं जातंय। काय अपडेट या संदर्भात? निश्चितपणे सेजल, ज्या प्रकारे त्रिभाषा सूत्र GR सरकारने मागे घेतल्यानंतर हा मराठी लोकांचा विजय आहे आणि त्याचमुळे कुठेतरी हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कदाचित शिवसेना आणि मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती एकाच मुद्द्याला घेऊन हे दोन्ही भाऊ एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी राज्यभरातून तमाम मराठी जनता जी आहे ते मुंबईत दाखल होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे सभेस्थळी जाण्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे हे देखील आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी येण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। आणि दोघे भाऊ जे आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत, त्यांना अभिवादन करणार आहेत। खरं तर हा खूप सुवर्ण क्षण म्हणावा लागेल शिवसेना आणि मनसेच्या सुवर्ण क्षण म्हणावा लागेल। पण साधारण किती वेळात उद्धव ठाकरे हे घरातून निघतील आणि या ठिकाणी पोहोचतील? 10 ते 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानातून निघण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दोघे भाऊ जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जातील आणि दोघंही अभिवादन करणार आहेत अशी माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। खरं म्हणजे असंच म्हणावं लागेल की बाळासाहेबांच्या स्वप्नाचा हा अध्याय पहिला अध्याय पूर्ण होतोय का, त्यामुळे कुठेतरी एका मुद्द्याला घेऊन मराठीच्या मुद्द्याला घेऊन दोघे ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून कुठेतरी तमाम राज्यभरात जनता जी आहे मराठीचा मुद्दा घेऊन हे दोघे बंधू एकत्र येत आहेत। धन्यवाद सूरज संपूर्ण माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे हे पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मातोश्रीवरून निघतील आणि त्यानंतर शिवतीर्थावर एक थांबा ते घेण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दोघे एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर जाण्याची शक्यता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।